शेकडो वर्षांचा इतिहास, विशाल दगडी भिंती आणि आकाशाला भिडलेली उंची. सातमाळा पर्वतरांगेतील एक अतिशय महत्त्वाचा आणि सह्याद्रीमधील दुसरा सर्वात उंच किल्ला म्हणजे किल्ले धोडप. धरब, धुडप, धारब अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारणतः 1451 मीटर इतका उंच आहे. नमस्कार, मी मिलिंद ताजवे तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहे एका नवीन अशा ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत चांदवड डोंगर रांगेमधील एक असा किल्ला पाहण्यासाठी ज्याचा शिवलिंगासारखा असलेला माथा आणि त्याच्या डाईक रचनेमधली पडलेली दूरवरतून सुद्धा दिसणारी खाच यासाठी हा किल्ला फेमस आहे. तर हो, तुम्ही नक्की ओळखला असणार आहे. हा आहे धोडप. अतिशय सुंदर. खूप दिवसांपासून माझं चाललं होतं धोडपला जायचं आणि एवढ्या मोठ्या ब्रेकनंतर आज मी मुहूर्त लावलेला आहे तो धोडपचा. तर या ठिकाणी पायथ्याला हनुमंतपाडा नावाची एक छोटं गाव आहे. ॲक्च्युली आणखीन एक गाव आहे हट्टी नावाचं. हट्टी गाव कुठे मित्रांनो सांगा? पलीकडे, बरोबर ना? येस. तर हट्टी आहे, तर त्या मार्गाने सुद्धा आपण येऊ शकतो. पण आपण गुगल मॅपच्याद्वारे आलो तर आपल्याला हनुमंतपाडा या गावात आणून गुगल मॅपने सोडलेलं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी रोडचं काम चालू असल्यामुळं साधारणतः 2-2.5 किलोमीटर आपण पायी चालत पायथ्यापर्यंत चाललेलो आहे गावातनं. त्यानिमित्ताने आम्हाला गाडी फार मागच लावायला लागली. तर अशा प्रकारे ट्रेकला सुरुवात झालेली आहे. चला तर मग प्रवासाला सुरुवात करूयात. या ठिकाणी आपल्याला एक मंदिर दिसलेलं आहे. तुर्तास तरी माहीत नाही कोणाचं आहे, आपण बघूया. पण या ठिकाणी मंदिराच्या बाहेर हे पहा, या ठिकाणी काही दगडी अवशेष आहेत की जे जपून ठेवलेले आहेत. त्याची पूजा म्हणजे हे कुठल्या तरी मूर्तीचे वगैरे अवशेष असणार आहेत. इथं तर क्लिअर दिसते आपल्याला शिवपिंड आहे. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला माहीत नाही आहेत हे देवी देवता. ही कदाचित चंद्राची कोर असावी असा माझा अंदाज आहे. चंद्र सूर्य वगैरे असं काहीतरी असू शकतं आणि देवता आहेत. ठीक आहे. आणि या साईडला आपल्याला जायचं आहे तुर्तास. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारे. अच्छा, बजरंगबली. ते पहा, या ठिकाणी बजरंगबली आहेत आणि एकदम प्रसन्नवत त्यांची मूर्ती आहे. एकदम सुंदर आहे. पण मंदिर बंद आहे. तर आपण दर्शन घेऊन आता पुढच्या मार्गाला चाललेलो आहोत. चला दादा, किल्ल्यावर जायला हाच रोड आहे ना? म्हणजे हा डोंगर सरळ चढायचा का वरती? हां, आणि मग पलीकडे जायचं का? साईडने कुठला रस्ता आहे असं काही? पायवाट आहे ना क्लिअर? ओके ओके, ठीक. बिबट्या आहे का इकडं? नाही ना? नाही, आपल्या गावात नाही ना. हां हां, इकडे नाही ना? नाही, आजकाल बातम्यांमध्ये नाशिकचं पण नाव येत आहे की नाशिकला पण बिबटे आहेत. आमच्याकडे तर लय आहेत. जुन्नरला फार बिबटे आहेत. बढिया. ते खालनं चढताना ते जो थोडासा टेकडी टाईप डोंगर वाटत होता ना, तो कंप्लीट करून आपण आता वरती आलो पूर्णपणे. हे पहा, पण नाही गेले आपण याला. या बाजूने आपण आलो. ठीक आहे. आणि या बाजूला जर बघितलं तर पूर्णपणे सपाट रोड आहे. ठीक आहे ना? म्हणजे तो छोटासा प्लॅटो आपण चढलेलो आहे आणि वरती आलो आहे. आकाश खाली तेच म्हणत होता, अहो किल्ला अजून मागे राहिला, अगोदर पुढचेच डोंगर चढायचे. आहे एक छोटा, पण तो झाला आहे. 15 मिनटं लागली का रे? 15 ते 20 मिनटं मॅक्स. काय म्हटलं आकाश आत्ता? हा किल्ला नाही, हा माउंट एव्हरेस्ट आहे. आत्ता जाऊन टॉप. तो बोलतो अजून आपण एवढं चाललंय, ते अजून एवढं दिसतं. आता हे बघा, एवढ्या गोप्रोचा न्याय नाही मिळणार. पण हे जे आहे ना, ही हाईट खूप उंच दिसते जागेवर. सो त्याच्यावर त्याची प्रतिक्रिया आहे. पण चाललं आहे. पण खरं सांगू का, आता एक साधारणतः 20 मिनटं झाली असतील. तर रेग्युलर ट्रेकर्स जे आहेत त्यांना जनरल आहे, काही नाही आहे. पण बिगिनर्स असतील त्यांनी थोडं ब्रेक घेत या. ठीक आहे. काय जेवण घेऊन यायला सांगू का? जेवण डबा नका. हां, जेवण आणा बोलता.
सूर्य भगवान दिसत आहे तिथून आपल्याला. आणि आत्ता वाजला आहे दुपारचा 1. पाण्याचा झरा चालू आहे थोडा छोटा अजून. हे काहीतरी असं तटबंदी टाईप दिसते बरं काय. तू जर बारीक बघितलं ना बघ, नॉर्मल हे वाटत नाही मला. हां अरे दरवाजा आहे हा. येस, मी आत्ता मागणंच बघितलं त्या दगडाकडे, म्हटलं अरे नॉर्मल वाटत नाही रेग्युलरसारखं. ही तटबंदी आहे. आणि जस्ट थोडं राईट साईडला पाहिलं, हे पहा मी दाखवतो. आता आनंदकडे झालेला आहे, काहीतरी दिसलं. येस, हे पहा. वाव, भारी वाटतं यार. एवढे महिने झाले जे मी मिस करत होतो ना, ते हेच आहे क्लास. हे पहा, हा तटबंदीचा भाग आहे आणि हा निश्चितपैकी दरवाजा आहे. हे पहा दरवाजा, आणि हे जुन्या तटबंदीचे दगड आहेत. तर अशा प्रकारे आपण हनुमंत पाडा या मार्गाने प्रवास सुरू केल्यानंतर हा लागलेला आपल्याला पहिला दरवाजा. भारी, शेणवटा निघून जातो, लगेच थकवा निघून जातो. हे पहा, अतिशय सुंदर. आता हे जे आहे ह्या बाजूला थोडं ढासळलं जास्त तुलनात्मक. ही बाजू जी आहे ती ढासळली पूर्ण, कारण बघा या बाजूला अखंड तिथपर्यंत काम आहे. तो दगड त्याच्यावरती हे असं असणार आहे निश्चित पूर्वी, आणि हा दगड बऱ्यापैकी आहे. तोच अपोजिटला बघा, इथं काहीच नाही. त्यामुळे हा ढासळला आपल्याला लगेच कळतो आहे. पहिल्या दरवाज्यातनं आता आपण प्रवेश केलेला आहे. क्लास. पहा, हे पहा, हे पहा. आणि हा मार्ग आहे. सो आता वाजलेत 1 आणि साधारणतः 12 वाजले ते मला वाटतं पूर्णपणे असं मागं पुढं थोडंसं. तर 1 तासात आपण इथपर्यंत आलो आहे आणि थोडं थांबत आलो. हां सुरुवात झाली भाई, आत्ताशी सुरुवात झाली. बघ ना यार, पहिला दरवाजा लागला आपल्याला. हे पहा, इथून खाली इथं पुढं काहीच नाही आहे, खोल आहे. आणि इथं उभं राहून जी हवा लागते ना आता उंचावर, एकदम थंड हवा आहे. क्लास. या ठिकाणी आपल्याला 2 बुरुज आणि त्या 2 बुरुजांच्या मध्ये असलेला दरवाजा पाहायला मिळतो. जे की आपण ह्या बुरुजाला इथं पाहू शकतो. जंगे जे आहेत हे आहेत क्लिअर इथं छानपैकी. काही बुजलेत, हे बघा जसा हा बुजला आहे, इकडे पण बुजलेला आहे. आणि एकदम मस्त ठळक प्रकारे राहिलेली वास्तू आहे अजूनही. या ठिकाणी थोडा बुरुज ढासळला आहे. हे पहा, या ठिकाणी थोडा बुरुज ढासळलेला आहे. आणि हा आहे आपल्याला लागलेला दुसरा दरवाजा. आणि दरवाजा जर तुम्ही व्यवस्थित पाहाल तर या ठिकाणी मला एक शिलालेख दिसलेला आहे. 1 2 3 4 5 या इथं 5 ओळ्या आहेत. आणि काय नाशिक कळत नाही आहे, स्पष्ट काही दिसत नाही आहे. काही अक्षराचं हा धी अक्षर आहे. हे ळ की क असं अर्धवट कळतं आहे. आणि या साईडला इथे एक होल आहे. ओके, बाकी थोडं मध्ये झाडं झुडपं आलेली आहेत. ही जी वास्तू आहे, दरवाजाचं लॉक असायचं या ठिकाणी. हे पहा, या ठिकाणी हे बघा, हे डिझाईन जुनंच आहे. आणि बुरुजाचा गेर हा इथपर्यंत. ठीक आहे, या ठिकाणी सुद्धा काहीतरी वास्तू असणार आहे जी की दिसते ठळकपणे. हे पहा, या ठिकाणी सुद्धा त्यावेळी काहीतरी वास्तू
निश्चित असणार आहे. किल्ल्यावर गेलते का हो? मग काय हे? हे देव बसतील आता नाही हे काय? हे देवांचं अच्छा फुलं आहे. हां 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 देवांसाठी हां ना. हा, ते डोंगरी देवांसाठी हां का. हा. आणि हे हे आग्या सांगत चटका देत हाताला अरे बापरे लावून बघू. हात नाही लावून पहा बरं काय वाटतं हे खरंच चटका. काय चटका बरं? लावाल बरं. नको मला भीती वाटते. नको तुला बरं? हाताला नाही काही पण अशी याला याला लावल्यावर चटका नको 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 झटका नको. काय आहे? दागदार. पण हे लागत आहे बुवा आम्हाला हा जेवायला ना. जेवायला लागत बरं ऐका ना बाबा, किल्ल्यावर जायला किती वेळ लागेल अजून? बस टाइम लागतो ते एक 1-1.5 तास. हा 1-1.5 तास. मग तुम्ही म्हणजे आमच्यासारख्या माणसाला आम्ही थोडा दम टाकत गेलो. 2 तास 2 तास पकडा. हा 2 तासात पूर्ण पाहून होईल. 2 4 आणि रिटर्न खाली अंधाराच्या आत जाऊ का आम्ही? नाही मग जाणार ना. हा ना तेच आम्हाला वाटलं म्हणून पटापट पळावं म्हटलं आता जरा. नाही आता या आग्या. कुठं भेटतं नाही हे मला? देवाला वाहतात ना ते. बरं आता तुम्ही मुकामा खाली का? नाही मुक्काम नाही, आम्ही परत रिटर्न जायचंय. होईल ना आम्हाला, शक्य होईल ना? चालतंय आमचे चालतंय. डोंगरी देव बसतील आज. हा हा अरे वा बर बर बर. ते काहीतरी चाललं होतं ते खाली. हा, इकडे आले का तुम्ही? अहो खाली काही लोक होते तिकडे एकदम गावात. हा, मग ते- हनुमंत पाड्यामध्ये पॅन्टी घातलेले होते आणि फक्त शर्ट नव्हती घातलेली. ते काही देवाचं होतं का? काय है ना? त्यावेळेस काय होतं ते? मागायला जेव मग डोंगरी देव काय काय? डोंगरी देव नाही, पण अच्छा. त्याला मला सांगा, त्याला पुस्तक कसं त्याला म्हणजे काय करतं त्यासाठी? त्याच्यावर देव बोकड्या मारतात त्याला. हा, हा. वारे उतरते देवाचे. अच्छा नाही कारण आहे ना तिथं सगळी मुलं अशी रांगेत बसली होती. वारी येते हा, वारे. अंगात? हा, वारे. आणि काय करते वारी आल्यावर? गुमत्या इस्तो खाते गब गब. अरे बापरे. दिसतो तो जळलेला. हा जळे इस्तो खात्या. आणि बापरे. आपलं केव्हा बघायला भेटेल, केव्हा बघायला भेटेल आम्हाला ते? ते आता आज तर आपल्याला आपण इकडे वरती रात्री राहील. रात्री किती वाजता? ते तरी 10-11 वाजता राहील. अरे बापरे. मुकावर राहून जायला पाहून जायला. आणि काय? नाही आम्हाला जायचं त्या हिशोबाने आलोय आम्ही. मुक्कामाच्या खऱ्या हिशोबाने खरं यायला पाहतो बरं का. आणि ते आमचं पाहून जायचं दुसरा दौरा आहे. हा त्याच्यामुळं बरं चालतंय हा. चालतंय हो, चला खरं येतं अंगात, खरं येतं. खरं खरं. ते बघितल्याशिवाय आपल्याला काय. पण येतं अंगात. ज्याच्या नशीब मध्ये देव असं त्याच्याच अंगात येईल असं अच्छा. वाटतं. हा, हा, हा. कशाने प्रत्येकाचं ते येणार हा, हा, हा. असं आहे. नाही आहे. बरं चला येऊ का? तुम्हाला Yes. वरून वरतून यायला वेळ आहे बघा इथं या ठिकाणी आहे ना हे बघा. अरे बाप रे बघा आता एवढ्या वेळ इथं बाजूला उभं राहिलंय. बरं माझं लक्ष गेलं म्हणून मला हे दाखवता येते किंवा मलाही बघता आलं नाही तर नजर चूक झाली असती. आता बघा हे सगळेजण काय हे विहीर आहे ना बघा. याच्यावरती काटे टाकले, जनरली लक्ष जात नाहीये पण आपल्याला हे पाहायला मिळेल. इथं काटे टाकलेले आहेत आणि किती खोले ही किती खोले विहीर? नेमकीच जास्त नाही ना? हा 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 कमीच आहे. वरती दिसते उथळ दिसते पाणी. याची एक मोठी आहे बरं का बकोर. हा ना, पुढे पुढे हा हा. आता ह्या विहिरीचा जर आकार बघितला तर हा वेगळा आहे. हे बघा इथून इथं आलाय आणि इकडे गेलाय. हा 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 वेगळाच आकार आहे इथं काहीतरी. पाणी नाही, प्राणी, नाही नाही काय बिबट्या वगैरे असं काय ना. इथे खाली आहे. खाली आहेत खाली. खाली आहे, वर नाही. म्हणजे लवकर खाली यायला पाहिजे. चला चला चला. आत्ताची जी विहीर होती ना ती जनरली माझं लक्ष गेलं की अरे काहीतरी काटे दिसते, काहीतरी थोडं खोलगट टाईप दिसते. पण बरं झालं पाहिलं की त्या ठिकाणी एक विहीर आहे. म्हणजे जसं आपण ह्या दुसऱ्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला थोड्या अंतरावरती एक विहीर आहे. जपून चाललं पाहिजे. दिसत नाही, काट्या कुट्या टाकलेल्या आहेत. हे पहा या ठिकाणी आपल्याला पहिलं बोर्ड दिसलेलं आहे किल्ले धोडप. त्याची इतर नावे दिली धुडप, धरब, धारब. 1451 मीटर आपला मार्ग सुरू झालेला आहे. ओके बोर्ड नंतर पुढच्या 1 मिनिटाच्या आत, अर्ध्या मिनिटाच्या आत डावीकडं आपल्याला दिसली एक वास्तू आणि ती म्हणजे विहीर असणार आहे. हे बघा हे पहा खोल आहे बऱ्यापैकी. आणि तो जो आहे आकाश इथं उभा राहिला आहे तो मार्ग आहे पुढे जाण्याचा. वाट सोडून इथे यायचं आहे. ही सगळी विहीर आहे की किती लांब आहे बघा. इथं सुद्धा इथून तिचा महिरप दिसतो एक विहिरीच्या भागाचा. पायऱ्या दिसतात वरतून आणि इकडनं जायला मार्ग आहे. हे पहा खूप लांब आहे. हे बघा इथून पायऱ्या आहेत क्लिअर. आणि ह्याचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. हे जो आहे हा दगड आहे. आता वैशिष्ट्य हा दगड आहे म्हणून नाही आहे तर या दगडाच्या वरचं जे बांधकाम आहे ते विटेचं आहे. ठीक आहे म्हणजे खाली दगड आणि वरती वीट असं ह्या विहिरीचं काम आहे. महिरप बघितलं तर अतिशय सुंदर दिसतो आहे. पण ॲज युजल बऱ्याच किल्ल्यांवर त्याची नावं लिहिली असतात तिथंही आहेत पण ही मिटवण्याचा प्रयत्न केला. हे जे काळं मारलं आहे ते नावं मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे हे बघा विटांचं आहे. आणि इथून
इथपर्यंत गेलो तर पुढं पाणीच आहे, त्यामुळं पुढं जाण्याचा काही प्रश्न नाही. पण निश्चित त्याच्या खालीसुद्धा पायऱ्या असतील असा माझा अंदाज आहे. आणि इथंसुद्धा बघितलं तर इथंसुद्धा एक महिरप आहे, ठीक आहे. त्यामुळं तो पण एक डोअरसारखं वगैरे दिसतं आहे. आणखी एक डोअर विहिरीचा, ठीक आहे. आणि तो महिरप वरतीसुद्धा आहे बघा, हे पहा महिरप वरतीसुद्धा आहे, विटांचं बांधकाम. आणि वरतून आपण पाहत होतो खाली, हे पहा शिवलिंगासारखा दिसणारा आकार इथपर्यंत. आणि ही जी आहे इथं खाच आहे. तर ही जी खाच आहे, आपण किल्ल्याच्या मागच्या साईडने आलो, म्हणजे हा किल्ला आहे ना त्याच्या बॅक साईडने, त्या साईडने आपण आलेलो. त्यामुळे ती खाच आयडेंटिफायच होत नव्हती आणि ती पूर्ण एकदम स्पष्ट कळते की ही खाच आहे. ते थोडं नंतर लक्षात आलं आहे की नाही. अरे बोला किल्ल्याच्या किती जवळ चाललं आहे, खाच का दिसत नाही, खाच का दिसत नाही. हे बघा हा जो रोड आहे हा बऱ्यापैकी स्टीप आहे, बऱ्यापैकी. म्हणजे आपण जशी ती विहीर पाहतो दगडविटांची आणि तिथनं वरती निघतो, कंप्लीट आणि कंप्लीट चढ आहे फक्त, जबरदस्त. या टप्प्यावरती पायऱ्यांचे क्लिअर कट अवशेष आहेत. या ठिकाणी काही अनोळखी देवता आहेत आपल्यासाठी. हे पहा मागे सुद्धा. हा जो टप्पा आहे ना शेवटचा बोर्ड, ते मी वारंवार बोलतो मी, कारण त्या टप्प्याला खरंच दमछाक आहे. तो दरवाजा दिसतो आपल्याला, जो आपल्याला आपल्या मार्गात क्रमांक 2ला भेटला होता. आणि त्या ठिकाणी एक मंदिर पण आहे छोटं. रेलिंगचा अजून एक टप्पा आहे जो आपल्याला क्लिअर दिसतोय. या बाजूला पण आहे, बुरुज वगैरे आहे तिकडे. या ठिकाणी आपण बुरुजाकडे चाललोय. हे पहा हा एक बुरुज आहे, हा एक, आणि मधनं असा मार्ग गेलाय. हे पहा इथं बुरुज आहे. आणि हा जो पताका आहे, हा जो पताका आहे हा अगदी दूरवरतून दिसतो. पहिल्यांदा आपण हा बुरुज पाहूयात आणि नंतर इथून आपण जाणार आहे तिकडे. आणि हा पूर्ण झाकला गेला आहे झाडात. बुरुजाचा हा भाग ढासळला गेलाय. हे पहा हे आपण बुरुजावर आलेलो आहे. त्या ठिकाणी सुद्धा विटांचं बांधकाम आहे. शक्यतो आहे ना बुरुजांवर नाही जायला पाहिजे पुढे, कारण
सेफ्टी, रिझन्स, बाकी आहे. ठीक आहे. तर हा बुरुज आहे आणि तिथं जो बुरुज आहे तो पूर्ण झाकोळला गेला आहे. या ठिकाणी एक देवळी आहे. ही देवळी आहे आणि त्याच्यावरती तिथं पण एक बुरुज दिसतोय ज्याच्यावर भगवा फडकतो आपला. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी वीर मारुतीची प्रतिमा त्या ठिकाणी कोरलेली आहे. मी थोडं झूम करून दाखवतो. हे पहा, इथून क्लिअर दिसतं आपल्याला हनुमान, वीर मारुती. तर आपण जायला पाहिजे. पावसाळ्यामध्ये ना, पावसाळ्यात इथं येणं रिस्की आहे. म्हणजे ह्या टप्प्यावर, हा जो टप्पा आहे हे पहा पूर्ण स्लोप आहे. इथून तिथून त्या बजरंगबलीच्या तिथं जायचं आपलं. हे जे आहे हे पहा, हे छोटंसं टाकं आहे आणि हे आहेत आपले गणपती बाप्पा. अतिशय सुंदर हे कोरलेलं आहे, खूप सुंदर आहे ना. हे पहा, आणि हे जे देव आहेत यांचं नाव आपल्याला माहीत नाही आहे. ठीक आहे, अतिशय सुंदर. आणि हे पहा, हे ते टाकं आहे आणि हा अर्थात पोल वगैरे होण्यासाठी केला असेल. तर हे किती खोल आहे हे तर आपल्याला सांगता येणार नाही. टाकं जे आहे किती खोल आहे माहीत नाही आपल्याला, पण आहे. पण खालनं ज्या वेळेला बघतो ना आपण असं वाटतं की हे इथपासनं ते इथपर्यंत हे संपूर्ण टाकं आहे. पण इथं काहीच नाही, हा उथळ भाग आहे आणि याच्यात पाणी साठवू शकत नाही आहे, कारण याला बांध नाही आहे इथं कुठं. हे पाणी खाली घसरणार. पण हे टाकं, याला स्वतःचं टाकं म्हणून अस्तित्व आहे, क्लिअर कळतं आपल्याला. आणि यात पाणी साठतं आहे. आत्ता आपण इथून वरती आलो. तर हा जो स्लोप आहे हा पावसाळ्यात एकदम खतरनाक असणार आहे. आणि हेच ते वीर मारुतीचं शिल्प आहे. हे पहा, ही पाऊलवाट पद्धतशीर अशी आलेली आहे. पण आपण वरती याच्यासाठी चढलो की आपल्याला टाकं पाहता यावं. मारुती, गणपती आणि अजून एक अननोन देवता होते, ते पाहायचं होतं आपल्याला. ते शिल्प पण सुंदर आहे. पण अदरवाईज तुम्ही इकडनं खाली सरळ सरळ रस्ता आहे, येऊ शकता. आणि तिकडं जायला चांगलं आहे, परंतु आता इतकं गवत वाढलं आहे, गवताखालचे काही अवशेष दिसणार नाही आहेत. सरळ सरळ आपल्याला क्लिअर कळते तिथं तटबंदी आहे. दॅट्स इट, तेवढंच आहे, बाकी काही नाही. आता ह्या रस्त्याने आपण पुढे जाऊयात. आता परत एकदा चढ चालू झालं आहे थोड्या वेळाने. हे पहा, पुन्हा एकदा मांड्या नव्याने गरम. थोडी पोटपूजा करायचा विचार झालेला. आता काहीच खाल्लेलं नाही, काहीच. जिथपर्यंत आलो आहे तिथं पडके वडके वाडे आणि लेफ्ट साईडला पण तेच दिसतंय. सगळं एक्सप्लोअर करायचं आपल्याला. वाजलेत 4:45, 5. विचार करतोय 5पर्यंत सगळं बघून झालं पाहिजे. आय डोंट नो हाव, पण पाहणं गरजेचं आहे, कारण परत खाली उतरायला अंधार होणार.
टोटल अंधार पडलेला आहे आता. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की 4:30 वाजायला आलेत आणि हा एवढा अंधार फेस करायला लागला आपल्याला. अजून तर त्या खाचेचं जे टोक आहे तिकडे जायचं आहे आपल्याला. आणि बाकीचे काही अवशेष आहेत, अजून काही गुफा किंवा मंदिर वगैरे आहे किंवा काय बघता येईल काय नाही. त्यामुळे आता मी तिथं ड्रोननी काही शॉट्स घेतलेत, जे वाड्यांचे काही अवशेष वगैरे असतील मागे ते आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून पाहता येतील. ठीक आहे, कारण घाई करणं गरजेचं आहे, कारण खाली पण जायला तेवढाच वेळ लागणार आहे, थोडाफार कमी, पण पूर्ण अंधार होणार, पूर्ण काळोख. त्यामुळं आता हे पहा, इथून सुद्धा त्या ठिकाणी तिथे एक खाच आहे. याच्यामध्ये तर काहीच दिसत नाही आहे, ठीक आहे, पण तिथे एक खाच आहे. आणि आकाश जिथं उभा आहे तिथून पुढं तिथपर्यंत तिथं एक टाका आहे पाण्याचं. ठीक आहे, तर परतीच्या मार्गात जर उजेड थोडा उरला असेल तर परत आपण ते पाहायचा प्रयत्न करू, कारण लिटरली बंद होण्याचं. ये इकडनं ये. हा इथनं मार्ग आहे का काय? टाका काय ते अर्ध गोल दिसते का रे? चौकोनी का? मोठं आहे टाकं. चल जाऊ दे, पुढं क्लिअर करू आपण. पुढं भरपूर अवशेष आहेत. हे इथनंच ये रे, इकडेच ये, माझ्याकडे ये डायरेक्ट. तर तिथे खाली आत्ता पाण्याचं टाका एक. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तिकडं जाऊन तो सीन जो आहे दरीवाला खाचेवाला तो पाहायचा आहे. हे पहा, इतर लिंक्सचा टप्पा आहे. एवढं मात्र खरं आहे, जर धोडप हा सर्वार्थाने पाहायचा असेल तर एकतर इतकं अर्ली मॉर्निंग या, म्हणजे किल्ला चढायला 7-7:30 ह्या दरम्यान जर स्टार्ट केली ना तर तुमचा पाहून होऊ शकतो, किंवा दुसरा मार्ग मुक्काम करणे हा आहे. म्हणजे एकदम निवांत पाहता येतो. काय चढ पण भरपूर आहेत. हे पहा, खाली मंदिर दिसतंय आणि तिकडं आपण गेलो होतो. इकडे पुढे नाही गेलेलो आपण, पण इकडे एक मंदिर आहे. आपण इकडनंच परत मागे वळालो होतो. हे पहा, या ठिकाणावरून तुम्हाला क्लिअर दिसत असतील, वाड्याचा इकडे एक मोठा अवशेष आहे आणि तिकडे एक मोठा अवशेष आहे, आणि त्याच्या आजूबाजूला थोडेसे रिमेनिंग्स, थोडेसे अवशेष राहिलेले आहेत. सो त्यात थोडा वेळ गेला असता तिथं, म्हणून पटकन पुढे आलो आहे. आणि एक टाकाही होतं मागं. हां, पुढं पण एक टाका दिसतंय. हे पहा, कबूतर आहे, कबूतर. अरे वा, अरे वा, बहुत बढिया. जा आपल्या घरी, उडून जा. हे पहा, हे पहा, मोठं आहे. अरे बापरे, इथं गुफाच आहे. पाहिलं, खाली उतरायला जागा आहे आणि अतिशय मोठी गुफा आहे. बापरे, फार मोठी गुफा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे पाण्याचा टाका आहे, कोरडं आहे पण पूर्णपणे. हे पहा, या ठिकाणी सुद्धा टाकं किंवा खोली या ठिकाणी असू शकतं. या ठिकाणी घाण पाणी साचलं आहे. हां, शाबाश, हे बढिया आहे. यात पण थोडं खराब पाणी साचलेलं आहे, पण त्या ठिकाणी ना ते स्ट्रक्चर काहीतरी वेगळंच दिसतंय. चौकोन करून आतमध्ये जागा आहे, खाच आहे, काय माहिती कशासाठी असेल. पूर्वी इथं काय असेल हे माहीत नाही. बऱ्याचदा असं होतं की खडकातनं कुठंतरी पाणी झिरपून त्यात पाणी साचतं खाली, ना आपल्याला वाटतं ते टाक आहे. सो बऱ्याचदा आपण असं शुअर नसतो की काय आहे ते. टाकं असू शकतं किंवा एखादी खोली असू शकते. त्या प्रकारामधलं मला ते स्ट्रक्चर वाटलं. हे पहा,
वरती पाहिलं का एकदम अंगावर आल्यासारखं वाटतं. हे पहा, या ठिकाणी अरे बापरे, इथं खोलच आहे खूप रे. ते वटवागळ असतात ना, म्हटलं आलं काय अंगावर. खूप खोल आहे. बघा इकडून वटवागुळ आलं तर एक अंगावर धावून माझ्या. केवढं बघा, इथं मध्ये पार्टिशन केलं आहे, मध्ये पार्टिशन आहे. आणि इकडची जी आहे ती खोली जास्त आहे, म्हणजे खोल जास्त आहे, आणि इकडचा उथळ आहे जरा. इकडं पण ग उतर बरं. हे साठा आहे तो तिचा, धान्य साठा आहे. धान्यासाठीचं असणार बरं ही एक मोठी खोली आहे. ठीक आहे. आणि इथे बरोबर एक छोटीशी जागा आहे. पकड आकाश. हे जे आहे मोठी खोली आहे. ठीक आहे. आणि याच्या आत इथं ही एक जागा केलेली आहे की जी मला धान्य कोठारासारखी वाटते. जसं की ही खाच केलेली आहे इथं, तर याच्यावरती आपण झाकण पण ठेवू शकतो. राईट, सेम तसंच आहे इकडनं पण तसंच आहे. तर मे बी हे धान्य कोठार असण्याचे चान्सेस जास्त आहेत. भरपूर. जसं तो किल्ल्याचा तो टोपीसारखा भाग चालू झाला, त्याच्या खाली सगळे असं एकतर गुफा आहे, टाकी आहेत पाण्याची. बरोबर टाक्याच्या आतमध्ये इथं उजेड आला आहे. बाहेर अंधार झाला आहे, आतमध्ये उजेड दिसतोय. पकड आकाश. थँक्यू. आता ती जागा जवळ आलेली आहे. हे पहा, इकडं पण असंच खाली आहे. इकडं टाक आहे. हे पहा, टाकाचं इथं इथं खूप वाकून यायला लागतंय. अरे बापरे, हे अपेक्षेपेक्षा खोल आहे. खोल आहे इथं पण इथं बघा, हे बघा एवढं जवळ आहे की वाकून आल्याशिवाय तुमच्याकडं पर्याय नाही. लक्षपूर्वक वाकून गेलं पाहिजे. हां, इकडे एक पाण्याचं टाकं आहे, ते पिण्याचं पाण्याचं टाकं आहे बरं का. अशीच धावपळ माझी सरसगडला झाली. इतक्या फास्ट, तिथं तर खूपच जास्त फास्ट मी केलं होतं. खूप म्हणजे खूप. तिथं अवशेष इतके आहेत ना, खूप मला आवडलेला किल्ला तो. खूप जास्त अवशेष आहेत तिथं. खूप धावलो होतो मी. अनिल आणि सतीशनी बसून घेतलं होतं त्या ठिकाणी. मला पुरती धावपळ झाली. हे पहा, या ठिकाणी ते पाण्याचं टाकं आहे. पाणी स्वच्छता असणं अपेक्षित आहे. या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. हे बघा, इकडं पण मोठं. इथं तुम्ही राहू शकता, टेंट लावू शकता, कारण सपाट स्ट्रक्चर आहे आणि ऑलरेडी चुली वगैरे तिथं कोणीतरी राहिलेलं आहे. आणि त्याच्या आतसुद्धा एक खोली आहे. जर आपण बघितलं त्याच्या आतसुद्धा एक खोली आहे. हे पहा. अरे बापरे, अंधार आहे, काळू. पण ही मोठी रूम आहे पूर्णपणे. जबरदस्त. म्हणजे रूम नंबर 1, 2 आणि ही तिसरी. आणि हे पण जे वरती आहे दगड, तो पण जवळ आहे डोक्याच्या. झालं ना, स्वच्छ पाणी आहे ना. हे बघा, हे कन्स्ट्रक्शन बघा, हा सगळा दगड आहे. इथं सुद्धा विटा आहेत वरती. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, त्या विटांचा सगळा भार ह्या लाकडाच्या पट्टीने तोडलेला आहे. हे लाकूड आहे ज्याच्यावरती ह्यांनी हा भार घेतलेला आहे, सपोर्ट म्हणून यूज केलेला आहे. तर हे सुद्धा या ठिकाणी एक वेगळे पण आपल्याला पाहायला मिळते. तर अतिशय सुंदर. आता काय होतं, इथं थोडा वेळ घालवण्याची माझी इच्छा होती, पण उशीर झाला आहे. आपल्याला तो फायनल पॉईंट पाहायचा आहे, कारण लिटर 4:45 झाले आता आणि अंधार होणार आहे. चलो निघूया तिकडे. मी शूज घालतो पहिले. शूज घालतो. अप्रतिम दिसतो इथनं सीन. भारी है बा, जबरदस्त.
फायनली आता सूर्यास्त झालेला आहे, पूर्ण खाली गेलेला आहे आता, आणि अंधार झालेला आहे बऱ्यापैकी. आता हा जो शिडीचा पॉईंट होता त्या ठिकाणी आपण आलो, आणि मला ड्रोन शॉट्स घ्यायचे होते, ते मला घेता आले म्हणून बरं वाटलं. आणि आता उतरतीचा प्रवास सुरू झालेला आहे. चला, किल्ला अतिशय छान आहे. जे नवीन ट्रेकर्स आहेत त्यांना थोडंसं स्टॅमिना लागेल, कारण स्टीप चढाई आहे. ठीक आहे, बाकी किल्ला एकदम बढिया आहे, मस्त आहे. ती जी खाच आहे खरंच खूप भारी वाटते तिथून पाहायला, आणि त्याचा शिवलिंगाचा आकार तो लांबून भारी दिसतो. ठीक आहे, मी जे काही रूट्स आहेत, कुठल्या कुठल्या बाजूनी रूट्स आहेत, आपण कुठल्या बाजूने आलो, हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते येणार आहे, तर नक्की पहा. ठीक आहे, आणि किल्ल्याला जमलं तर व्हिजिट नक्की करा. चलो देन, टेक केअर, बाय बाय.